आम्ही आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी एक जनहिताचा निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी PR कार्ड लागू नाही, 7/12वर नावं आहेत त्या लोकांना PR कार्ड देण्यासंदर्भातला परिपत्रक त्यांनी काढलेला आहे। शासनाने हा परिपत्रक 26 मे 2026 रोजी काढलेला आहे, परंतु आतापर्यंत हिंगोलीमध्ये त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व नगरसेवकांनी मिळून आदरणीय दिलीप भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे, तसेच मुख्य अधिकारी यांना पण दिलेलं आहे। आणि दोघांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर हिंगोली शहरामध्ये ज्या वसाहत्यांना आजपर्यंत PR कार्ड नाही त्यांना सर्वांना PR कार्ड देण्याचा ते लवकरात लवकर काम करणार आहे। यामध्ये आझम कॉलनी झाला, खुशालनगर, इंदिरानगर, साईनगर, मल्हारवाडी परिसरातील भरपूर एरिया आहे, त्यामध्ये त्यांना PR कार्ड लागू झालेलं नाही। कुशीनगर आहे, अशोका सम्राटनगर आहे, तसं खाजा कॉलनी, बिलाल कॉलनी, तसेच बांगरनगरला पण PR कार्ड आजपर्यंत नाही, हनुमाननगरला नाही, जिजामाता नगरनं PR कार्ड नाही, श्रीकृष्ण नगरीला PR कार्ड लागू झालेला नाही। तर असे अनेक वस्त्या हिंगोली शहरामध्ये झालेल्या आहेत, त्यामुळे यांना PR कार्ड लागू होणं अत्यंत गरजेचं आहे। याची मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे आणि 15 तारखेला पालकमंत्री साहेब येणार आहेत। आदरणीय चव्हाण साहेबांनी त्यांना सुद्धा कळवलेलं आहे, ते देखील या संदर्भात मीटिंग घेणार आहेत आणि लवकरात लवकर हिंगोली शहरामध्ये सगळं या वसाहत्यांना PR कार्ड मिळणार आहेत। ज्या लोकांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते ऑब्जेक्शनचा फॉर्म देखील आम्ही तयार केलेला आहे। खुशालनगर, इंदिरानगर, साईनगर या परिसरामध्ये दिलीप भाऊ चव्हाण असतील, अमितजी कळासरे असतील, खय्यूमभाई नगरसेवक असतील, बलखंडे साहेब असतील, त्यांच्याकडे आपण आपली मागणी सादर करू शकतात। त्यांच्याकडे ऑब्जेक्शन फॉर्म आहेत। आझम कॉलनी परिसरातील शकीलभाई यांच्याकडे आहेत, मस्तानशाहनगरमध्ये बाशिद मौलाना, मुजीब कुरेशी असतील, माझ्याकडे देखील फॉर्म आहेत। ज्या लोकांना ऑब्जेक्शन दाखल करायचं आहे त्यांना ते फॉर्म घेऊन लवकरात लवकर ऑब्जेक्शन दाखल करावेत, जेणेकरून आपल्या सर्वांना भविष्यामध्ये PR कार्ड हिंगोली शहरातल्या प्रत्येक नागरिकाला मिळाला पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। जर या GRची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही यापुढे तीव्र लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू आणि हे PR कार्ड सर्व लोकांना त्यांच्या हक्काचा मिळवून देऊ, एवढा या ठिकाणी आम्ही सांगतो।